कडेगाव मतदारसंघाचे दिवंगत नेते डॉक्टर पतंगराव कदम सत्ता, पद आणि वैभवापेक्षा माणूस मोठा मानणारे नेते म्हणून आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत। त्यांचा साधा स्वभाव, रांगड्या भाषेतला थेट संवाद आणि लोकांशी असलेलं आपुलकीचं नातं, कधी कुणाला आपलंस करून जायचं हे कळायचंही नाही। गाडी मतदारसंघातून जात असताना हाक मारली, साहेब थांबा, 2 मिनिटांची विचारपूस, 4 शब्दांची आपुलकी आणि पुन्हा गाडी पुढे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात घर करणारा हा नेता होता। काल पुणेदी येथे असाच एक क्षण पुन्हा अनुभवायला मिळाला। काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित होते। स्टेज उभारलेला, पण पुढे बसलेल्या कार्यकर्त्यांवर उन्हाचा तडाखा आणि याचवेळी घडली ती कृती जी सगळ्यांची मनं जिंकून गेली। आमदार विश्वजित कदम स्टेजवर न जाता थेट आपल्या कार्यकर्त्यांच्या शेजारी उन्हात बसायला गेले। लोक आग्रह करत होते, पण उत्तर एकच होतं, माझा कार्यकर्ता जिथं तिथंच हा विश्वजित। हे दृश्य पाहताच उभे असलेले शेकडो कार्यकर्ते खाली बसले। सभेत भावनिक वातावरण निर्माण झालं आणि शुभारंभ सभा केवळ राजकीय नव्हे तर नात्यांची सभा ठरली। आज वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन पुढे जाताना मतदारसंघातील बाळासाहेब लोकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहेत। नेतृत्व म्हणजे फक्त व्यासपीठ नाही, तर मातीशी नातं आणि माणसांशी माया, हे पुन्हा एकदा पुणेदीच्या मातीतून खळखळून दिसून आलं। आज पुणे या गावामध्ये जागृत देवस्थान असणाऱ्या हनुमानाच्या मंदिराच्या समोर आज काँग्रेस पक्षाच्या बलुस्थानी कुंडल आणि कुंडल जिल्हा परिषद गटातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झाला। अत्यंत उत्साहात आणि चांगल्या वातावरणात हा प्रचाराचा शुभारंभ पार पडला। मला खात्री आहे की मारुतीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाचे हे आमचे सर्व उमेदवार आज स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने जे काम आम्ही या ठिकाणी पलूस तालुक्यात साहेबांनी आणि आम्ही कदम कुटुंबाने उभं केलेलं आहे त्याची जाणीव घेऊन लोक 100% काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि या ठिकाणी लोकांना आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय घडवून देतील।